लोकसभेनंतर आता महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय। तीनही पक्षाच्या 3 मोठ्या नेत्यांनी मोठे दावे केले आहेत। ठाकरे गटाकडून 288 जागांवर तयारीला सुरुवात करण्यात आल्याची माहिती संजय राऊतांनी दिली होती, तर काँग्रेस मोठा भाऊ लहानांनी लहानांसारखं वागावं असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं। तर आता राष्ट्रवादी सर्वाधिक जागा लढेल, शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी हा दावा केला आहे। आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार म्हणून मी आकडा घेतलाय, पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे। महाविकास आघाडीमध्येच आम्ही निवडणुका लढू आणि महाराष्ट्रातली सत्ता काबीज करू, पण ते करत असताना जिल्हा प्रमुखांना स्पष्ट आदेश देण्यात आले की 288 मतदारसंघामध्ये संघटनात्मक बांधणी ही आज आहे त्यापेक्षा अधिक ताकदीनं आणि मजबूतीनं होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं कामाला लागा। एखादी विधानसभा आपण लढू अथवा न लढू, पण तिथे संघटना ही मजबूतीनं दिसली पाहिजे, उभी राहिली पाहिजे। आम्ही परवाच्या लोकसभेच्या जागा वाटपातही मोठ्याच भावाची भूमिका निभावलेली होती। काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, आमच्यासोबतले अलायन्स हे आता पक्ष होतील, काल गट होते, आता पक्ष होतील। मूळ प्रश्न असा आहे की आमची भूमिका की सगळ्यांना घेऊन चालायची। आम्ही जेव्हा 1 खासदार होता त्यावेळेसही मोठ्या भावाची भूमिका निभावली, आजही निभावू, पण लहान भावांनी लहान भावासारखं वागावं एवढाच आमचा सल्ला आहे।